फिल्म इंडस्ट्री यालाच आपण मायानगरी सुद्धा म्हणतो, कारण या ग्लॅमर जगात पाऊल ठेवणं, यशस्वी होणं आणि यश टिकवून ठेवणं एवढं सोपं नाहीये. आणि हे सगळं करताना स्वतःला सांभाळणं, रील आणि रिअल जीवनातला फरक ओळखून जगणं म्हणजे तारेवरची कसरत. नैराश्य, मानसिक तणाव, त्यातून व्यसनाच्या आहारी जाणं, हे सगळं आपण सेलिब्रिटीजच्या बाबतीत ऐकत आणि पाहत आलोय. आपण अशा बऱ्याच केसेस पाहिल्या आहेत ज्यात अनेक सेलिब्रिटीज टोकाचं पाऊल उचलतात. अनेक अशी उदाहरणं देखील आहेत. त्यातच एक पुन्हा ग्लॅमर इंडस्ट्रीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेलुगू गायिका आणि टीव्ही पर्सनॅलिटी कल्पना राघवेंद्र हिने हैदराबाद मधील राहत्या घरी टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गायिका कल्पना राघवेंद्रचं घर 2 दिवसांपासून बंद होतं. या गोष्टीची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि दरवाजा तोडून आत गेले. त्यावेळी कल्पना राघवेंद्र बेशुद्ध अवस्थेत घरात होती. त्यानंतर पोलिसांकडून तातडीने कल्पनाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याबाबत अधिक माहिती अशी आहे की कल्पनाने झोपेच्या गोळ्या घेऊन स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान तिने एवढं मोठं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. सध्या कल्पनावर उपचार सुरू आहेत आणि तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देखील समोर येतेय. समोर आलेल्या माहितीनुसार कल्पनाचं घर गेल्या 2 दिवसांपासून बंद होतं आणि आजूबाजूंच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती मंगळवारी पोलिसांना दिली. ही घटना घडली त्यावेळी तिचे पती चेन्नईमध्ये होते. पोलिसांनी दरवाजा तोडून कल्पनाला तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिने झोपेच्या गोळ्या घेऊन हे पाऊल उचलल्याचं समोर आलं. मात्र सध्या कल्पनाची प्रकृती स्थिर आहे आणि ती शुद्धीवर आल्यावरच इतर सर्व माहिती समोर येणार आहे. कल्पनानं वयाच्या 5व्या वर्षापासूनच तिच्या करिअरची सुरुवात केली. तिच्यात गायनाचा टॅलेंट असल्यामुळे ती खूपच लवकर गायनाच्या कारकिर्दीमध्ये समोर आली. अल्पावधीतच तिने या क्षेत्रात आपलं नाव कमवून यश मिळवलं. 2010 साली कल्पना स्टार सिंगर्स मल्याळम या शोची विजेती ठरली आणि त्यानंतर तिला घराघरातून ओळखलं जाऊ लागलं. तिने भारतात आणि परदेशात मिळून 3000हून अधिक स्टेज शो केले आहे. तिने आतापर्यंत तब्बल 1500हून अधिक गाणी गायली आहेत आणि अनेक दिग्गजांसोबत काम सुद्धा केलंय. तिने इलैयाराजा आणि AR रहमान सारख्या दिग्गज संगीतकारांसोबत काम केलंय. कल्पना ही प्रसिद्ध पार्श्वगायक TS यांची मुलगी आहे. फक्त गायनातच नाही तर कल्पना अभिनय क्षेत्रात सुद्धा तिचं करिअर आजमावतेय. 1986 मध्ये तिने कमल हसनच्या पन्नुगाई मन्नन या चित्रपटात कल्पनाने एक छोटीशी भूमिका साकारली होती. याशिवाय ती बिग बॉस तेलुगू सीझन 1 ची स्पर्धक देखील होती. 2024 मध्ये तिनं केशवचंद्र रामावत या तेलुगू चित्रपटातील तेलंगणा तेजम या गाण्याला आपला आवाज दिला. आता एवढ्या लोकप्रिय गायिकेने असं अचानक टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.